महावितरण कंपनी के कर्मचारी न्यूनतम वेतन पर काम कर रहे हैं। इस कारण उनको उचित भुगतान नहीं मिल पा रहा है। इसी को लेकर कुछ ही दिनों पहले महावितरण कंपनी के कर्मचारियों ने आंदोलन किया था और आंदोलन में महाराष्ट्र सरकार को इशारा दिया था कि मांगे पूरी नहीं हुई तो 24 अगस्त को बड़ा आंदोलन किया जाएगा। इसी के चलते फिर से आंदोलन किया गया है और अब इस आंदोलन में 8 लोग आमरण उपोषण पर बैठे हैं। या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचं हे आंदोलन चालू आहे। हा मोर्चा काल रेशीमबाग मैदान येथून निघून डीसीएम साहेबांच्या घरापर्यंत फडणवीस साहेब हे आमचे ऊर्जा मंत्री आहेत, आमच्या न्याय हक्क मागण्यासाठी आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा निर्धार पक्का केला होता। परंतु पोलिसांनी संविधानिक मार्गाने हा मोर्चा संविधान चौकामध्ये अडवलेला आहे। परंतु आमचा निर्धार आहे की जोपर्यंत ऊर्जा मंत्री महोदय हे आमच्या काही न्याय मागण्या आहेत, आम्हाला वेतनवाढ ही मिळाली पाहिजे। कायम कामगारांना 20% पगारवाढ दिलेली आहे। कंत्राटी कामगारांचा देखील या कंपनीच्या उन्नतीमध्ये खूप मोठा वाटा आहे। त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळाला पाहिजे, त्यांना वेतनवाढ मिळाली पाहिजे। तसेच या तिन्ही कंपनीतील कंत्राटदार जी पद्धत आहे त्या कंत्राटदारांकडून या कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण होतं, मानसिक शोषण होतं। यांना कामावर न लावण्याचे पैसे घेतले जातात, काढल्याचे पैसे घेतले जातात। हे सगळं आम्ही फडणवीस साहेबांना सांगितलेलं आहे, परंतु अजून त्याच्यामध्ये ठोस असा मार्ग निघाला नाही। त्यामुळे आम्ही त्यांना हरियाणा पॅटर्न नावाचा जो हरियाणा सरकारने हरियाणा पॅटर्न या पद्धतीतून कंत्राटदार काढून टाकलेले आहेत। कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार आहेत, त्यांना शासनाकडून वेतन दिलं जातं। पीएफ ESIC हे शासकीय यंत्रणेमार्फत भरलं जातं। ती यंत्रणा महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना लागू करा। प्रायोगिक तत्वावरती ऊर्जा खात्यामध्ये जर का हे सुरू केलं तर हे कंत्राटी कामगार खुश होतील आणि म्हणून आम्ही ऊर्जा मंत्री महोदय यांच्या भेटण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत। ते जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत हा मोर्चा या ठिकाणी स्थगित होणार नाही।